नोटबंदी करून चोरून ठेवलेले पैसे नवऱ्याला द्यायला भाग पाडलं. त्याच्यानंतर लॉकडाऊन केलं. लॉकडाऊन मध्ये जे काय आहे कामाधंद्याला आम्ही जात होतो ते सोडून घरातली कामं करावी लागली लॉकडाऊन मध्ये. आता नवीनच खूळ आहे, सिलेंडर बंद करून चुली पेटवायला लावायला लागलाय आम्हाला. काय करायचं? कसलं हे मोदी सरकार. मम्मी मम्मी बोल की ग, काय रागवले गणपती? मम्मी काऊन रागवले? बोल की मम्मी, बोल काय रागवले? मम्मी बोल ना. मम्मी मम्मी काय रागवले? बोल ना. तू सकाळपासून माझ्या रीलला शेअर केलंस का? लाईक केलंस का? काय अरे गणेश, 2 मिनिटापूर्वी बोललास की मी हे काम करतो, ते काम करतो, ते काम करतो, आणि कुठे आहे तू? हा, फोन आला की गायब झालायस. सगळी कामं जागची जाग्यावर अशी 4 दिवस झालं तू म्हणतोस हे काम करतो, ते काम करतो, आणि ते काम जे बोललायस ते जागेवरच पडलेत. हा, कधी करायचं? बोल. करतो आता. आता करतो, 4 दिवस झालं म्हणतोय सारे. येलो कलरची क्रीम कुठे आहे? 4 दिवस तुला सांगते माझे ब्लाऊज आण. हा, उद्या पाडवा आहे, कधी घालायचं मी? का पाडवा झाल्यावर घालायचं का घालायचंच नाही? तर येलो कलरची क्रीम रोज अशीच राहते गाऊन वरती. तुला पण वाटतं मी गाऊन वरती राहावी, ब्लाऊज म्हणून तर आणत नाहीस, आहे का नाही? काय बोलायचं पोरांना? नुसतं फोन 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 घेऊन राहते ती. काम अजिबात नको घरात करायला. आणि एक काम 4 दिवसानंतर होतं. आता 4 दिवस झाले मी सांगते ब्लाऊज आणारे जाऊन. मला वेळ मिळेना साफसफाईमुळं. नाटक करू नकोस गणेश. अरे जास्त पावडर झालीये का? सकाळी लवकर उठावं, मन योगा करावं, जिम करावं, मॉर्निंग वॉक करावं, सगळं हेल्दी नाश्ता करावं, ज्यूस प्यावं, आंघोळ्या करून देवपूजा करावं, मन सगळं अजून ड्युटीला जावं, मन घरातले सगळे काम करून ड्युटीला जावं, दिवसभर ड्युटी करावं, पगार कमवून घरात नवऱ्याच्या हातात आणून देऊ, एवढं सगळ्या गृहिणीसारखं सगळ्या असं करावं, सगळं करावं, एवढं सगळं जीवन असं शिस्तबद्ध जीवन जगावं, शेवटला काय मरून जायचं. एवढं सगळं करून मी मरायचंच आहे का नाही? मग त्याच्यापेक्षा उशिरा झोपल्याला, टीव्ही बघितल्याला, काल्याला. प्रवास आहे आपला 3 तास. 3 तासासाठी हातरून टाका आणि काढावंय. तेच ना, टाकायचं. 3 तासाचा प्रवास ट्रेनचा, नाशिक. हातरून टाकायचे 3 तासासाठी मुंबई तो नाशिक जायला. बघितलं? कोली फॅन नाही चालू होतो, मच्छर चावतात ग. एसी ट्रेन आहे, फॅन नसतात. ट्रेन हलायची तोपर्यंत झोपून घेतो, पण पंखाच नाहीच इथं ट्रेन मध्ये. या पंखा असता तर झोप लागली असते. एवढं गरम होतंय ना, विचारू नका. ट्रेन हल्ल्याशिवाय हवा पण यायची नाही. हे बघा कसं आहे, पूर्ण काच बंद आहे, हवा पण नाही. कसं बसायचं ट्रेन मध्ये? पंखा नाही, काय नाही. हे बघा कोणीच बसना झाले. का तर मी झेंडे हलवणार आहे. हिरवा हलवायचा का लाल हलवायचा? सगळं गाडी चालू करायची का थांबवायची माहित नाही. राणी राणी म्हणून केली सोनी भोंगा दाखवायचं, त्याला ठेंगा दाखवायचं. रुको जरा, सबर करो.